वेलकम. पण त्याआधी आपल्या शिर्डी प्रवासातील काही सुंदर क्षणांचा हा छोटासा रिकॅप. त्यानंतर सुरू होईल संपूर्ण व्लॉग. प्रत्येक प्रवास काही आठवणी देऊन जातो आणि काही क्षण कायम मनात घर करून राहतात. त्या खास क्षणांची ही एक छोटीशी झलक. त्यानंतर सुरू होईल आपला शिर्डी प्रवास. नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक शिर्डीकडे. लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी आजचा हा खास प्रवास. चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया शिर्डीचा हा सुंदर आणि भक्तिमय प्रवास. प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसतो, तर तो नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि मनाला मिळणाऱ्या आनंदाचा असतो. आजूबाजूची हिरवळ, शांत रस्ते आणि शिर्डीला पोहोचण्याची उत्सुकता या सगळ्यामुळे हा प्रवास आणखी खास बनतो. आणि अखेर आपण पोहोचलो आहोत शिर्डीत. शहरात प्रवेश करताच सर्वत्र ओम साईरामचा जयघोष, भक्तांची गर्दी आणि भक्तिमय वातावरण मनाला वेगळाच आनंद देतं. हा आहे प्रसाद कक्षाकडे जाण्याचा मार्ग. असं काहीसं दृश्य आहे हे प्रसादालयाच्या आवारातलं. शिर्डीचे प्रसादालय, जिथे दररोज हजारो भाविकांना अगदी स्वच्छ, सात्विक आणि मोफत दरात भोजन दिले जाते. या प्रसादालयाची खासियत म्हणजे इथली स्वच्छता, शिस्त आणि सेवाभाव. येथे कोणताही भेदभाव न करता प्रत्येक भाविकाला प्रेमाने आणि आदराने प्रसाद दिला जातो. हे केवळ भोजन नसून साईबाबांच्या सबका मालिक एक या सेवाभावाच्या संदेशाचा सुंदर अनुभव आहे. मित्रांनो, मी देखील इथला प्रसाद घेतला आणि खरंच खूप छान अनुभव आला. जेवण अगदी साधं, सात्विक, ताजं आणि चविष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली स्वच्छता, शिस्त आणि प्रत्येक भाविकाला प्रेमाने दिली जाणारी सेवा मनाला स्पर्श करून जाते. इथे प्रसाद ग्रहण करताना एक वेगळी शांतता आणि समाधानाची भावना मिळते. जर तुम्ही शिर्डीला आलात तर नक्कीच एकदा या प्रसादाचा आस्वाद घ्या. इथं लिहिल्याप्रमाणे तेवढंच घ्या ताटात जेवढं बसते पोटात. आपणा सर्वांना विनंती आहे की असं इतर भाविकांप्रमाणे अन्नाचा अनादर करून ते उष्ट टाकू नये. येथे साईबाबांचे लाईव्ह दर्शन स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात येते. आपण आलो आहोत श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या पवित्र शिर्डी नगरीत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण म्हणजे श्री साईबाबांची कर्मभूमी. आता आपण आलो आहोत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात. या ठिकाणी साईबाबांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ घालवला. समाधीचे दर्शन घेताना मन आपोआप शांत होतं. इथे आल्यावर प्रत्येकजण काही क्षण स्वतःशी आणि साईबाबांशी संवाद साधतो. मंदिर परिसराच्या आतमध्ये मोबाईल कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे. मोबाईल वगैरे आपल्या बाहेर असलेल्या लॉकरमध्ये जमा करावा लागतो. म्हणून आतमधला परिसर ब्लॉगमध्ये काही दाखवता आला नाही. हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर. मंदिराच्या बाहेरचा परिसर अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. रोज हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात, त्यामुळे सुरक्षा आणि व्यवस्थेवर विशेष लक्ष दिलेलं दिसतं. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भक्तांची सतत वर्दळ असते, तरीही परिसरात शांत आणि भक्तिमय वातावरण जाणवतं. दर्शनानंतर प्रसादाचा आस्वाद घेतल्याशिवाय शिर्डीची भेट पूर्ण होत नाही. मंदिर परिसरातील बाजारात विविध प्रकारच्या साईबाबांच्या मूर्त्या, फोटो, माळा आणि स्मृतिचिन्हे पाहायला मिळतात. अनेक भाविक आपल्या प्रियजनांसाठी इथून आठवण म्हणून काहीतरी घेऊन जातात. शिर्डीतील प्रत्येक स्थळाला स्वतःचा इतिहास आहे. द्वारकामाई ही ती जागा आहे जिथे साईबाबांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. चावडी, गुरुस्थान या प्रत्येक ठिकाणी साईबाबांच्या जीवनातील अनेक आठवणी जपल्या गेल्या आहेत. जिथे प्रत्येक भिंत साईबाबांच्या आठवणी सांगते, ती म्हणजे ही शिर्डीची पवित्र चावडी. ही आहे शिर्डीतील हाजी अब्दुल बाबांची पवित्र झोपडी. हाजी अब्दुल बाबा हे साईबाबांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान सेवक होते. या साध्या झोपडीतून त्यांनी आयुष्यभर साई सेवा केली. ही जागा श्रद्धा, सेवा आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. शिर्डीला आलात तर या ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या. मित्रांनो, हे आहे शिर्डीचे अधिकृत लाडू प्रसाद विक्री केंद्र. इथून तुम्ही साईबाबांचा प्रसाद विश्वासाने आणि अधिकृतपणे घेऊ शकता. आजचा हा प्रवास फक्त एका मंदिराचा नव्हता, तर श्रद्धा, विश्वास आणि मनःशांतीचा अनुभव होता.
शिर्डीतून परतताना मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि समाधान घेऊन जात आहोत. साईबाबांच्या चरणी एकच प्रार्थना, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुम्हालाही हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच नवीन प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन प्रवासासह. तोपर्यंत ओम साईराम.